RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर जे पालकवर्ग आहे विचारत आहे की फॉर्म सुरू झाले का. तर बघू शकता या अगोदर आपण अपडेट दिलेली होती की 19 तारखेपर्यंत शाळा नोंदणी आहे. 19 तारीख संपल्यानंतर म्हणजे 20 तारखेपासून फॉर्म सुरू होऊ शकतात. होणार असं आपण म्हटलेलं नव्हतं, होऊ शकतात. कारण की जोपर्यंत शाळा नोंदणी हे कंप्लीट होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांसाठी जे फॉर्म आहे हे फिलअप सुरू होणार नाही आहे. कारण शाळा नोंदणी होणे हे अतिशय गरजेचं आहे. जर सध्या आपण ॲडमिशन शेड्यूल जर चेक केलं, तुम्हीसुद्धा तुमच्या मोबाईलवरती ॲडमिशन शेड्यूल चेक करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाकल्यानंतर बघा यामध्ये स्कूल रजिस्ट्रेशनची जी डेट होती यामध्ये दिलेली आहे. स्कूल रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, यामध्ये 19/1/2026 ही डेट देण्यात आलेली आहे स्कूलला. स्कूल रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू होणार आणि इथे आपल्याला डेट देण्यात येणार. परंतु यामध्ये अजून अपडेट आलेली नाही आहे, कारण की आजची डेट ही शाळा रजिस्ट्रेशनसाठी शेवटची तारीख आहे. तर मग आज शाळा नोंदणी कंप्लीट होणार का आणि शाळा नोंदणी कंप्लीट झाल्यानंतर आम्ही फॉर्म भरू शकतो का, असं संपूर्ण पालकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला असेल. तर याबद्दलचं एक आपण शॉर्टकटमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगू. बघू शकता 19 तारीखपर्यंत म्हणजे आजपर्यंत शाळा नोंदणी आहे, परंतु आज शाळा नोंदणी ही कंप्लीट होणार नाही आहे. तर बघू शकता यामागचं कारण काय आहे. तर तुम्ही जर ॲडमिशन शेड्यूलमध्ये म्हणजे स्टेटसमध्ये जर गेले, इथे जर रेग्युलरली आपण जर सर्च केलं समजा, तर यामध्ये जर आपण चेक केलं की 2026-27साठी जे शाळा नोंदणी सुरू आहे याबद्दलची जर माहिती बघितली तुम्ही, तर यामध्ये सध्या किती शाळा रजिस्ट्रेशन झालेल्या आहे यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. तर अजूनपर्यंत शाळा नोंदणी ही बाकी आहे, अजूनपर्यंत कंप्लीट झालेली नाही आहे. त्यामुळे शाळा नोंदणीला ही मुदतवाढ देण्याची दाट शक्यता आहे. कारण की इथे सुद्धा जे नोटिफिकेशन दिलेली आहे बघू शकता की 9 पासून शाळा नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे आणि जोपर्यंत शाळा नोंदणी कंप्लीट होणार नाही विद्यार्थ्यांचे फॉर्म सुरू होणार नाही आहे. आज शाळा नोंदणी कंप्लीट होणार नाही आहे. 100% सांगतो तुम्हाला की यांना डेट एक्सटेंड करून देण्यात येणार आणि डेट एक्सटेंड करून देण्यात आल्यानंतर आपल्यासाठी एक नवीन तारीख आपल्यासमोर उपलब्ध होणार. जसे की आता आपल्यासमोर तारीख आहे ती म्हणजे 20 तारखेला आपले फॉर्म सुरू होणार. जर डेट वाढली नाही तर पण डेट वाढणार आहे, कारण की भरपूर सुट्या आलेल्या आहे, शाळा नोंदणी बाकी आहे. आपण अंदाजे पकडू शकतो की 10 दिवस जर डेट वाढून दिली, जर शाळा नोंदणीला 10 दिवस वाढून दिले तर हा महिना म्हणजे 30 जानेवारीपर्यंत शाळा नोंदणी कंप्लीट व्हायला पाहिजे आणि 1 तारखेपासून आपले फॉर्म सुरू व्हायला पाहिजे साधारणतः. तरी पालकवर्गांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करा. वेळोवेळी तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर देणे सुरू आहे. शाळा नोंदणी कंप्लीट झाल्याशिवाय आपण फॉर्म भरू शकत नाही. तर फॉर्म सुरू झालेलं नाही आहे, वेट करा. जशी माहिती येईल त्याबद्दलची संपूर्ण अपडेट फॉर्म भरण्यापासून तर प्रवेश घेण्यापर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.